पंढरीनाथ भगवान की जय. जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया सोजवीत गोविले विस्तारे माप केले खरे पुरे न पहाटे माघारी अद्याप वरी वैष्णव मापारी नाही झाली सरी पुढे न कळे पार त्यांचा लाभ झाला त्यांनी धरिला तो विचार ऐक्य परत्र साठविले तुका म्हणे मज मिळाली मजुरी विश्वास या घरी संताची देवा जगत्रय देवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया सोजवीत द्वारकेत राहणारा श्रीकृष्ण परमात्मा रूपी माल हा पंढरीच्या ठिकाणी आलाय. असा भक्तराज पुंडलिक हा बोध करत आहेत. भगवंताचेच अवतार आहे. काही लोकांना मान्य नाही. काहींचं असं मत आहे भगवान परमात्मा निज धामाला गेले असं भागवत सांगत आहे ना. हा. जे मी वाचलंय भागवत ते म्हणते भगवंत निज धामाला गेले आणि तुमचे पंढरपूरला कसे काय आले बा. आता त्याला काय येणं जाणं अवघड आहे नाही का. माणसं विमानात जाऊन कुणीकडे जाते तो तर सर्वत्र आहेच. प्रगट होतो फक्त. भगवान परमात्म्याला काही येणं जाणं आहे का कुठं. नाही. तो सगळ्याच्या पलीकडचं तत्व आहे ते. त्या अनादि तत्व आहे. ते नित्य आहे. नित्य तत्व आहे. अविनाशी तत्व आहे. ते प्रगट होतं भक्तीच्या करता. अनंत रूपी अनंत वेशी देखील येण्याचे. राम अवतार असन कृष्ण अवतार असन काहींचं मत येतं बा भगवंत मग उद्धवाला सांगितलं ना मी चाललोय नाही जा मला तू थांबित. तो संदर्भ घेऊन काहींचं मत आहे मग पांडुरंग तर नाही जा मला कृष्ण गेले मग इकडे कसं काय आला बा. आहे भगवंताच्या लीला आघात असते तिथे डोकं बंद पडत असतं. भगवंताचं जन्म दिव्य कर्म दिव्य त्याच्यात लीला रागटी केलेला आहे. केच द्वारकेत राहणारा श्रीकृष्ण परमात्मा रूपी मला पंढरीच्या ठिकाणी आला. आणि हरिविजय वगैरे त्या ग्रंथात पाहिलं तर मग रुक्मिणी पुढे आली हा बाबा माग आला तसं एक दाखवलं काही ग्रंथांमध्ये. काय शास्त्राचं एकमत नाही त्याच्यामुळं मग कोण काय म्हणतं पण भगवंताला काय बंधन नाही ना पुढे प्रगट व्हायला. आता इकडं म्हणते कृष्ण गोकुळी जन्माला आणि तो तिकडच बंदी शाळेत प्रगट झाला नाही का. काय लीला अनंत लीला आहे भगवंताच्या. तिथं 8 वर्षाचा प्रगट झाला. आईला सांगितलं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे
तिला इकडं आणून मला तिकडे नेऊन घाल म्हणजे असं जो सांगतोय त्याला काय अवघड आहे कुठं प्रगट व्हायला. हम्म. मग आईनं सांगितलं, अरे बाबा लहान वय तू एवढं मोठा म्हणलो कसं काय मग कोण माझा मुलगा म्हणून तुला नाही का. हा. देवकी माता म्हणली लहान वया लहान होतो म्हणली मी तुला पुढचं नियोजन करता मोठं झालं म्हणले. पुढं कसं नियोजन करायचं, मला कसं तिकडे घेऊन जायचं, मायाला घेऊन यायचं इकडं, हे सगळं नियोजन करण्याकरता मोठं झालं. मग परत लहानही झाली. त्याला लहानही होता येतं, त्याला मोठं होता येतं, त्याला कुठं प्रगट होता येतं. काय ते संशय घ्यायचं कारणच नाही ना. काय कारण नाही. संतांनी सांगितलंय ना त्याच्यावर संशय घ्यायचाच नाही. आईनं सांगितलं ना, आईच सगळ्यात मोठं कोर्ट आहे नाही का. असं मग संतांनी सांगितलं म्हटल्यानंतर काय नाही. आणि सगळे त्या भगवंताचेच अवतार आहे त्याच्यामुळे काय. कुंडलिकानं सांगितलं नाही हा माल भक्तांनी विसाऱ्याने गुंतवून टाकलाय व खरे माप घेतले म्हणून तो देव आजपर्यंत देखील माघारी दुर्गेकडे पाहत नाही. आता तिथलं कार्य संपल्यावर तो का तिथं थांबन नाही का. एकदा द्वारकेला अवतार कार्य संपला आता त्याला सांगितलंच होतं ना. कुंतीना परत ती गांधारी आपली परत राष्ट्राची पत्नी काय नाव तिचं, डोळ्यावर पट्टी बांधली तिचं काय नाव, गांधारी. गांधारीनं शाप दिले देवाला ज्यावेळेस भेटायला गेला ना बाबा. तिनं सांगितलं अरे एकही पोरग दिवस नाही राहिला म्हणले, आमचं पार काहीच ठेवलं नाही म्हणले तो. आमचं पार सगळं कुळ वंश बुडूनच टाकलं ना तो. आणि पांडवचा एकही गेला नाही म्हणले. तिने शाप दिले देवाला, तुझं सुद्धा काहीच राहणार नाही म्हणले, तुझं सुद्धा सगळं कुळ नष्ट होईल म्हणले. मग आता याला तर फार कमी करायचंच होतं ना. बरं झालं तसं शाप दिलं ते चांगलंच झालं म्हणले. सगळे यादवांचं फार हेच करून टाकलं ना मग. इथूनच एक नदी भागवत सुरू आहे ना. सगळे तिकडे पाठवून दिले ना. जरा ऋषी मुनी सगळे आता द्वारकेमध्ये सगळे हे होणारे म्हणले. मग काय ते नाही एकामेकाने मारामारी केली ते एकही यादव राहिला नाही ना. या बाबाला मी हा कसा त्याच वंशातला याला तरी कसं काय होईल नाही का. त्याला बरेच कारण आहे, बऱ्याच लीला आहे. त्याच्या बाणानं कवय ना अवतार संपवायचं नाटक करावंच लागलं ना. असं आहे म्हणून भगवंताचं कसं आहे, द्वारकेत राहणारा श्रीकृष्ण परमात्मा रूपी माल हा पंढरीच्या ठिकाणी भरला आहे असा भक्तराज पुंडलिक हा बोध करत आहे. हा माल भक्तांनी सारे गुंतवून टाकला आहे, खरे माप घेतले आहे म्हणून तो देव अजूनपर्यंत देखील माघारी द्वारकेकडे पाहत नाही. तो आता त्यांना सांगेल त्यानं पुंडलिकाना असाच उभा आहे. काय वर मागायचं म्हणले मग मी संतुष्ट आहे. तो आई वडिलांची सेवा केली ना हीच विष्णूची महापूजा. मग तुला काय मागायचं ते. मग या बाबानं सांगितलं तू असंच उभा राहायचं म्हणते. भोळी भारी लोक तुझ्या दर्शनाला येतील ना, त्यांना दर्शन देण्याकरता तू असाच विटेवर उभा राह म्हणले. राहावं लागलं ना देवाला, मग कसं काय कुठं जाईन तो. भक्ताचा शब्द मोडता नाही देवाला. वैष्णव जन त्यांचे माफ करणारे आहेत, पण मापाने त्याची मोजमाप झाली नाही आणि किती शिल्लक याचा पार लागत नाही. भरपूर वैष्णवाने त्याची सेवा केली, पण त्याला मोजायचं माप काय अजून निघालं नाही, नाही का. तो काय असं इतका जप केला म्हणून इतका प्राप्त होतो
त्याला काय ते ते भाव नसलं तर मग त्याला किती केला आकड्यान फकड्यात घेणं नाही त्याला. त्याला प्रेम पाहिजे. प्रेमाने एकदा जरी हाक मारली अंतःकरणापासून तो लगेच येतोय ना. हा. आणि फुगीरपणामध्ये अहंकारामध्ये किती जप केला त्याला काय घेणं नाही का. हम्म. ते उलटे पालटे टांगून मेले. याज्ञिक किती केले नाही का. हा. काय भक्ती केली सोहळी की ओळी. काय भक्ती केली त्या गोपाळी सोहळी की ओळी त्यांची उचिष्ट कवळ वेगळी. आता काय ते नाही यज्ञ केले का जप केला का तप केला त्यांचं उष्ट खातोय. हो. आणि इकडं यज्ञामध्ये आहुती टाकणारे त्यांच्या स्वप्नात येत नाही. काय लागतं त्याला. आणि त्याला मोजायचं माप तुकोबरायने सांगितलं ना. हा. दुसऱ्या मापाना मोजता येत नाही या बाबाला. प्रेमानच मोजता येतं. हम्म. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे भगवंताबद्दल भाव आहे त्यालाच त्याची प्रतीती अन्यथा त्याची प्रतीती येत नाही. काय त्या गवळींची अवस्था आहे नाही का. हा. त्यांना जसा पाहिजे तसा होतोय तो. मग एक एक गोपी एक एक कृष्ण रासक्रीडेला. हा. सामान्य लिहिलाय काय मग. नाही ना. जेवढ्या गोपी होते तेवढे कृष्ण. हा. सामान्य लिहिलाय काय. नाही ना. ज्या गोपी आल्या होत्या एवढ्या घरून आता त्या ग्रस्ती होत्या ना. हा. मग एवढ्या गोपी घरून आल्या त्यांची मुलं बाळ सासू सासरे नवरा एवढा परिवार. मग त्या परिवारातले काही बोंबले नसतील का. हा. हा? हा? पुढं आपलं डोकं बंद पडायचं काम आहे ना. हो. त्यांची सुद्धा रूप देवानं घेतली आणि त्यांचा संसार व्यवस्थित चालू आहे तिकडे. त्यांचे रूप सुद्धा देवच घेतो. हा. ज्या रास क्रीडे करता आल्या ना इकडं हा. त्यांच्या घरी त्या पुन्हा व्यवस्थित आहे. देवच त्यांचे रूप धरतोय परत. हा. आणि इकडं प्रत्येक गोपी बरोबर देवी. ब्रह्मदेवाना वासरं चोरून नेले पोरं चोरून नेले. इकडं पुन्हा पोरं तोच झाला वासरं सगळं व्यवस्थित चालू. हा. ब्रह्मदेवाला वाटलं आता लय गडबड झाली असं लय आरडोरड झाली असं. हा. वरून पाहत होतं इकडं वासरं बी आणि ते पोरं बी आणि काय येतं काय कोणी रडा नाही बी कोणी बॉम्बला नाही बी. अशा भगवंताच्या लीला आहे. तिथे काय सामान्य माणसाला मेळा लागायचं आहे. म्हणून त्याला जर मोजायचं असलं ह्याच मापानं मोजावं लागतं भक्तीच्या प्रेमाच्या. त्याचं बाकी तसा पार नाही. नेनती पार श्रुती नेनती पार. ज्यांनी तो माल हाती धरला त्यांना लाभ झाला. आता महालाभ येतो. ज्यांनी देवाला धरलंय हा. चित्तामध्ये बर का. हा. नाही तर परत म्हणतात त्याला आता गोकुळात जावं लागेल मग धरायचं असं नाही. ज्यांनी चित्तात धरलाय ना हा. आजही ज्यांनी चित्तात धरलाय ना त्यांनी कृष्णाला धरलंयच ना. हम्म. ज्यांनी तो माल हाती धरला त्यांना लाभ झाला. तो ये परलोकी साठविला. त्याचा साठवलाय तो साठविला दाता त्रैलोक्यात. एवढा प्रभू भावी तिने संपुष्टी राहावी. एवढा मोठा देव तुमचा अनंत ब्रह्मांड वदरी हरी हा बालक नंदा घरी. नवल केवडी केवडी नकळे कानोबाचे कोडे. तो तेवढ्या हृदयात राहिला कसा. अरे फक्त चित्त काही लहान राहिलं का मग. नाही ना. एवढा देव ना त्याच्यापेक्षा भक्ताचं चित्त व्यापक आहे मोठं आहे. व्याप्ती
एखादी वस्तू चित्तात धरायची म्हणल्यावर मग चित्त मोठं पाहिजे ना. हा आपली ती पखवताची बॅग आहे समजा, पखवतापेक्षा बॅग मोठी आहे ना. हा ज्या चित्तात देव साठवायचे, चित्त किती मोठा असून देव जर एवढा मोठा आहे, जे भक्ताच्या चित्ताची व्याप्ती ही व्यापक असते ना. हा अनुरणी या थोकडा तो का कसा एवढा हा साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली अर्धा. अरे देव आणि त्याचं स्वरूप वेगळं राहिलंच नाही. हं? आता काय करीन, आता काय करीन. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला मजुरी मिळाली. त्याविषयीचा विश्वास एका संताच्या ठिकाणी मात्र आहे. जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांनी तर खरं आपल्याला भगवंताच्या स्वरूपाची ओळख करून दिली अभंगाच्या द्वारे, नाही का. हम्म ज्ञानेश्वर महाराजांनी. नाही काय सामान्य जीवाला स्वरूप कळायचंय देवाचं, हम्म तर काय अनुरणीय म्हणजे अणुपेक्षा लहान सूक्ष्म. आता आणून परमाणून ते काही डोळ्याला दिसणारी वस्तू आहे का. नाही ना. त्याच्यापेक्षा लहान आणि मोठा किती, तर त्याला काही मापच नाही म्हणले. पावली म्हणले गगना उनी वाढ नाम आहे. आता नाम आणि देव का वेगळा आहे का, नाही ना. आणि देव आणि भक्त काय वेगळा आहे का. नाही त्रिपुटी खलास झाली तर मग अभंग कळतो, तसं नाही कळत. हा त्रिपुटी नष्ट झाली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मला त्याचं फल मिळालं. मजुरी मिळाली म्हणजे फल मिळालं. चंद्रभागारूपी पेट शुद्ध आहे, म्हणून तेथे देवतीर्थे सतत येतात. ही गोष्ट सांगो सांगी अगर ऐकीव नाही, प्रत्यक्ष अनुभवाची आहे. त्यांचा महिमा फार मोठा आहे, त्याचे वर्णन सुद्धा करता येत नाही. जे आता पुढचा अभंग सुद्धा पंढरीपुरच. हा सुरवरीती तीर्थे नित्य काळ पेटती निर्मळ चंद्रभाग. साक्षभूत नव्हे सांगितली मात महिमा त्याद्भूत वर्णवे. पंचकृषी माझी रीग नाही दोषा, जळती अपेसा घोरते. निर्विषय नर चतुर्भुज नारी अवघा घरोघरी ब्रह्मानंदू. तुका म्हणे जापे नाही पुण्यलेश जारे पंढरी घेई कोटी. पंढरपूरचाच महात्म्य आता या अभंगात बी. कारण चंद्रभागारूपी पेट शुद्ध आहे, म्हणून तिथे देवतीर्थे सतत देव येतात तिथे तीर्थाला स्नानाला. आपल्यासारखे तर जातातच. स्वर्गातली मंडळी हा चंद्रभागेच्या स्नानाला येतात. जगाचा मालक तिथं म्हणले त्यांना यावंच लागेल ना. हा ते काय हे ना, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. सौजन्य तेथे सोयरीक. काय राजा तेथे कटक, असं काहीतरी एक ओवी आहे. जे राजा असला का सैन्य मागं राहणारच ना. हा मग जगाचा मालक आहे म्हणले बाकीचे देव येणारच ना. हा ही चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भगवंताच्या चरणापासून निघालेल्या आहे ना या. हा हे सामान्य तीर्थ आहे का मग. नाही. चरणीचे रजवंदी शोळ पाणी. नाचती तीर्थ गरुड हनुमंत पुढे त्या काकडीच्या अभंग पान. हम्म बोला ते पिंगळा पा. हा त्या पिंगळीमध्ये ते किती भारी वर्णन आहे. नामदेवरायांचा पिंगळा. हा देवाशे कोण ऐकावा देवा. संत साधू म्हणे अवघे झाले ती गोळा. म्हणजे
भक्त वैष्णव साधू संत येतात, पण स्वर्गीचे सुरवर झाले मुक्तदार, लाभ झाला रोकडा, विष्णुदास नामा उभा घेऊन का जे चंद्रभागेचं महत्व सांगितलं. चंद्रभागा डोळा देखील या, अवघीच पापी गेली दिगंतरा. स्नान केल्यावर तर पाप जाईनच म्हणले. हा चंद्रभागेचं दर्शन झालं तरी पाप जाते म्हणले, नाही का. हा ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कुठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारण, पंढरी निर्माणच आमच्या करता केली म्हणले. हा. वैकुंठ वारकऱ्यांकरता सोपं वैकुंठ केलं ना भाऊ. वैकुंठ, हा त्या वैकुंठाला जाईन तेव्हा जाईन, पण हे लगेच आहे ना. हा म्हणून चंद्रभागा रूपी पेठ शुद्ध आहे. काय आता तिथे देव तीर्थ सतत. आता कलियुगामध्ये झालंय श्रद्धा कमी, हा आणि श्रद्धा कमी झाली का प्रभाव कमी होतो. माणसामध्ये अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धा तर लागतीच. हा श्रद्धेशिवाय कसं काय परमार्थ आहे, नाही का. हम्म ज्याची श्रद्धा नाही त्याला मग काय दगडधोंडीची, नाही का. काय तिथले लोक काय तिथे जाऊन आंघोळी करते का तीर्थ घेते का. नाही नाही ना. ना. दादा म्हणायचे तीर्थाच्या लोकांचा भाव विकलेला असतो म्हणायचे. त्यांना हे हा विषय कळत नाही नामस्मरणाचा. तीर्थातल्या लोकांचा भाव विकलेला असतो, त्यांना या गोष्टीचं काही वाटत नाही. नामस्मरण भानगडी येते, नाही का. हा जे चंद्रभागा रूपी पेठ शुद्ध आहे म्हणून तेथे देव तीर्थे सतत येतात. ही गोष्ट सांगो सांगे अगर ऐकीव नाही, प्रत्यक्ष अनुभवाची याचा महिमा फार वर्णन. आता यांनी प्रत्यक्षच पाहिलंय ते आपल्याला दिसते नाही. मग आता आपल्याला नजर नसन, ती आपली पाहण्याची दृष्टी नसन. जगद्गुरु तुकोबरायने प्रत्यक्ष पाहिले ना ते स्वर्गातले मंडळी. ज्या वेळेस आरतीच्या टायमाला, काकड्याच्या टायमाला, स्नानाच्या टायमाला हे सगळी मंडळी येतात. हे सांगावांगी किंवा नुसतं ऐकू नाही, सांगितलं कोणा तरी येतात बॉन प्रत्यक्षदर्शी. प्रत्यक्ष आता काय आहे, हे जे ऋषी मुनी जपी तपी योगी यांना काही कुठे जाणं येणार नसते. सूक्ष्म रूपानं असतातच या वातावरणामध्ये. मग ते कुठे जिथं पाहिजे ते जाऊ शकतात. नारदासारखे त्याला येणं अवघड आहे का पंढरपूरला. नाही ना. पण ते रूप बदलून येतील, मग कसं काय कळतील आपल्याला. आपल्या शेजारी उभं राहील वारकऱ्याच्या रूपात विना घेऊन, तरी आपल्याला कळतील का. नाही ना. उलट आपण म्हणतो लांब सरक बाबा, नाही का. आम्ही उभा राहा, आमचे कपडे इथं असं आहेत, आमची पोरं आहे, आमची माणसं आहे. आपण काय दर्शन घेऊ का त्याचं. नाही ना. देव जरी आला तर बदलून रूप बदलून येतो ना. हा म्हणून मग जगद्गुरु तुकोबराय म्हणते अनुभवाचं आहे आमचं, याचं वर्णन करता येत नाही. पंचकृषीमध्ये दोषांचा रिगाव होत नाही. तिथं कसे काय दोष राहतील. जगाचा मालक तिथं प्रगट आहे, तीर्थ प्रगट आहे, तिथं दोष राहतीलच कसे. दोष कसे राहतील. तिथं नुसतं नामस्मरण घेतलं तर होळी होती त्याच्यावाली. अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. त्याच्या नामात एवढं सामर्थ्य येतं, तो प्रत्यक्ष तिथं उभा आहे. परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग. तिथं दोष कसे राहतील. महिमा आहे तो, ज्याच्या तीर्थाचा महिमा असतो, नाही का. उलट जे काही पूर्वीचे दोष असतील ते आपोआप जळतात. जळतीला पापी जन्मांतरीचे म्हणलं ना.
त्याच्याकरता तर तीर्थ आहे. कशावरता करिता स्नान, त्याची कल्याची राणी म्हणली. हा हे तसं हे चंद्रभागेचं एकदा स्नान झालं सगळे दोष जातात. आणि पंचकृषीमध्ये तिथं दोष नाही, जो तिथं जाईन पंढरपुरामध्ये त्याचे दोष नष्ट होतात. हलकं वाटतं ना चंद्रभागे स्नान केल्यावर. हा किती शिंद्याला दिवस होत्या पायी पायी गेल्याला पार थकलेले असतात मंडळी वारकरी. कधी कधी इकून गेलं का डायरेक्ट म्हणले डायरेक्ट जायचं चंद्रभागेत डायरेक्ट. हा. एक तर अगोदरच थकेला असतात हम्म. आणि डायरेक्ट जायचं म्हणले पार स्लीपच होऊन जातात. पण चंद्रभागे स्नान केलं वाज निघून जात, फ्रेश होऊन जाते सगळे. पुन्हा जशी तशी एवढी सामर्थ्य आहे त्या पावर आहे तीर्थामध्ये. हा आजही 400-500 वर्षापूर्वी आणखी पावित्र्य होतं. आता हे कली मातल्यामुळे दिवसेंदिवस वातावरण खराब होत चाललं ना. हो पावित्र्य नष्ट होत चालले, नियम धर्म ढिल्ले पडत चालले. ऐका कलीची महिमा, असत्य वाढत चाललंय. पावित्र्य नष्ट झालं का लोक ते काही आणून टाकीत, कपडे टाकीत, कोण काय तिथंच जण काय होते आणि काय. ज्याला तीर्थ आहे तो कसं काय काही करीन. हा भावनेन राहील लोकांचा, हा काही आणून टाकीत, त्याच्यात काही आणून टाकीत. पंचकृषीमध्ये दोषांचा रिगाव होत नाही. जे काही पूर्वीचे दोष असतील ते आपोआप जातात. पुरुष स्त्रिया विषय रहित देवाप्रमाणे चतुर्भुज आहे. घरोघरी ब्रह्मानंद आहे. मग हाचा अनुभव सगळ्यांनाच आहे ना आपल्याला. हा ब्रह्मानंद प्राप्त होतो, हाचा अनुभव आपल्याला आणूनच दिला ना सद्गुरूंनी. हा हेच खरं देवाचं दर्शन आहे. तेच खरं देवाचं स्वरूपच ते. ब्रह्मानंदम परम सुखदम, काय म्हणलं त्याला, परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृश्यम. पा त्या श्लोकाचा अर्थ. एकम नित्यम, पा ते कसं नित्य आहे, ती एक तत्व आहे. विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम, सगळ्यांचा साक्षी ती, सगळ्यांच्या हृदयात आहे. भावातीतम त्रिगुणरहितम, त्रिगुण रहित सद्गुरुम तम नमः. त्याच तत्वाला सद्गुरु म्हणलं आणि त्याच तत्वाला ब्रह्म म्हणलं ना. हा ते कसं येतं तो ब्रह्मा परम सुखदम. नुसतं सुखद नाही, परम सुखदम म्हणजे ब्रह्मानंद. तो विषयाचा आनंद नाही, आत्मानंद येतो नाही का. हा म्हणून तो घरोघरी आहे ना, हा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या जवळ पुण्याचा लेश देखील नाही, पण जर पंढरपूरला गेलं तर मग त्याला पुण्य प्राप्त होतं नाही का. हा म्हणून वारीला जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तो काळाशी दुरी ठेला. पुण्य प्राप्त करण्याकरता तर जायचंय ना. हा भगवंताचं नामस्मरण केले पुण्य होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ज्याच्याकडे पुण्य नसन तो जरी गेला तर त्याला पुण्य प्राप्त होत आहे ना. मग हा त्याच्या खात्यावर काहीच नाहीये बाबा. पण तो जर गेला पंढरपूरला तर मग वारीतही पंढरपूरला नामस्मरण, तिथे गेल्यावर चंद्रभागेत स्नान, सगळं पुण्यच होतं ना प्राप्त. मग हा म्हणून गेलं पाहिजे नाही का. थोडं काय होतंय, गर्दी जास्त झाली तीर्थला, गर्दी नसताना गेलं पाहिजे. पण आता काय मग गर्दी इथं मोठं अवघडच झालं. सगळ्यांना जावं वाटतं तिथे जाऊन, काही असं बेस्ट वातावरण, पवित्र वातावरणात सत्संग होतो, भजन होतं,
गर्दीलाच माप नाही राहिलं खरं सांगायचं म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी. तिला एक मोठी अडचण झाली आता. हम्म. शुद्ध परमार्थवाल्याला गर्दी जास्त झाली. त्याच्यापेक्षा अक्षरशः डोंगरावर जाऊन भजन केलेलं तो आनंद जास्त भेटत असं व्हायला लागलंय आता. अफाट गर्दी झाली, अफाट गर्दी झाली. आता या महिन्यात दिवस दिवस उभा राहावं लागत होतं दर्शनाला. हो. पूर्ण दिवस साठून जातात लोक. गर्दी वाढली. पण दर्शन झालं का शिनबाग जातोय. मागील परिहार पुढे नैशीन झाली या दर्शन एक वेळा. का म्हणे त्याची पाहिली या पाय मग सर्व दुःख जाय माझी. असं आहे. म्हणून भगवंताच्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन व्हावं, आत्मदर्शन व्हावं, त्याच्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं, ते खरं दर्शन आहे नाही का. हा. ते कायमचं दर्शन आहे ना, मग हम्म. हृदयाचंच दर्शन आहे ना. हम्म. म्हणून बरेचसे अभंग आता पंढरीपरच आहे. सहाशे त्रेपन्न अभंग झाले. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु